असं तर मी माझ्या फोनला पण नाही केलं. आम्ही आयफोनच्या ढाब्यावर गेलेलो, स्टॉलवर. तिथे आमचे 2-3 पगार लावले होते. आम्ही परत आलो. सॅमसंगला येतोय आम्ही आता. तुम्ही आई बाप्पाला किती बर्डन देताय एखाद्या तुम्हाला या छोट्याशा वस्तूसाठी, ते पण 4 चौघांमध्ये फक्त मिरवण्यासाठी. मोबाईलचा वापर ती काय बोलतात ते माझ्यासाठी हत्यार म्हणून करायची कधी कधी. अशा प्रकारे माझा हा नवीन फोन आलेला आहे आणि त्याला कव्हर पण साधं सिंपल आलेलं आहे. साधं सिंपल. माझा मोबाईलचा कोण नाही, माझ्या मोबाईलने शूटिंग चालेल. तर थंबनेल वरून सगळ्यांना समजलंच असेल की आम्ही नवीन फोन घेतला आहे, S27 अल्ट्रा. नाही, S27 अल्ट्रा आला पण नाही. तर फायनली आम्ही दक्षासाठी फोन घेतलेला आहे. खूप आग्रहानंतर, माझ्या आग्रहानंतर मी तिला घ्यायला लावला आहे. ती अजूनही घ्यायला तयार नव्हती. ती अजूनही तिला हा मोबाईल वापरायचा होता. आणि जो मी त्याच्याला परत मी स्क्रॅच गार्ड लावून आणलाय ना, नवीन, पूर्ण नवीन केलाय त्या मोबाईलला. पण पहिला जर मोबाईल तुम्ही बघितला असता, म्हणजे काल जर बघितला असता मोबाईल, तर तुम्ही जर त्याचं स्क्रीन हाताळली असती ना, तर 3-4 स्क्रॅच तुमच्या हाताला आले असते, स्क्रीनला आले नसते. म्हणजे ते पूर्ण म्हणजे ते स्क्रॅच गार्ड फक्त खराब झालेलं. अजून माझा फोन आता थोडासा जरा 15 दिवस जरा बंद होतोय मध्ये मध्ये बंद होतोय. बाकी काय नाही झालं, तसा चांगला आहे आणि माझा फेवरेट फोन आहे हा जुनावालाच. बाय द वे, आमच्या फोनचा वॉलपेपर बघू शकता, आमच्या दोघांचा पण सेम आहे. छान आहे ना. बाबूचे पहिलेच आहे, पहिले पाय. तर तर विषयांतर होतंय. तर मला म्हणायचंय असं की आजकाल खूप लोक, म्हणजे आजकालची यंग जनरेशन, ज्यांचा म्हणजे जे लोक आई बाबाच्या जीवावर घेतात त्यांच्याबद्दल तर मला काही म्हणायचंच नाहीये. बट जे लोक नवीन जॉबला लागलेत, जसं आम्हीही बघतो आमच्या ऑफिसेसमध्ये किंवा आजूबाजूच्या आपल्या राहणाऱ्यांमध्ये. तू आयफोन बद्दल बोलणार आहे का? नाही, ऐक ना, म्हणजे हा आयफोन असू दे, कुठलाही फोन असू दे, की ज्यांचे पगार खूप कमी असतात. म्हणजे मला पगाराबद्दल नाही म्हणायचंय, पण मी काय बोलते हा पॉइंट लक्षात घ्या. ज्यांचे नुकतेच कामाला लागलेत, 15-20 हजार रुपये सॅलरी आहे आणि तुमचे फोन आहेत 1-1 लाखाचे. म्हणजे तुमचं वर्षाला तुम्ही तेवढे कमवत नाहीये जेवढं तुम्ही फोन घेताय. मला लाज वाटते ज्यावेळी मी माझ्या ज्युनियरचा, ज्युनियरचा पण आहे, इंटर्न लोकांचा फोन बघतो, मी माझा फोन खिशात ठेवतो. नाही, म्हणजे म्हणायचंय काय की असं नाही की घेऊ नका, बट थोडासा विचार करा फ्युचरचा. एक पैसा म्हणजे हे नंतर सगळं करू शकता तुम्ही, जेव्हा तुम्ही सेटल व्हाल किंवा हे व्हाल. आणि मला एक सांगा, फोन असे की तुम्ही महागातले फोन घेता, किती महिन्यात फीचर्स बदलतात? हार्डली 2-3 महिन्यात तुमची प्राइस ड्रॉप होते. काय उपयोग काय मग ते 2-3. आणि अजून एक खरोखर सांगा की तुम्ही मोबाईल घेतला, ह्याचा आनंद तुम्हाला किती वेळ टिकतो? ह्या गोष्टीचा त्यांना टिकतो ना, जे दुसऱ्याच्या जीवावर घेतात त्यांना आनंद वाटतो, एक्साइटमेंट असते. आता आपण ह्या स्टेजमध्ये आलोय ना की आपण किती पण महागडा फोन घेतला तरी तो महागडा घे, नाही तर कोणता घे, एक्साइटमेंट गेली आहे, कारण स्वतःचे पैसे जात आहेत. नाही, पण मग मी तेच तर तुला बोलते की जे ज्युनियर्स आहेत ते सुद्धा स्वतःच्या पैशाने घेतात पगार झाल्यावर. पण बट तो फ्युचरचा विचारच नाहीये की यार सेव्हिंग करणं किंवा नसेल तेवढी गरजेची वाटत ना सेव्हिंग. मग मी तेच बोलते ना की ते नाही, नका करू असं. फ्युचरचा विचार करा. तेच पैसे कदाचित तुम्ही एखादे स्किल डेव्हलप करण्यासाठी यूज करू शकता किंवा आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता त्या पैशानी, किंवा साठवा, तुमच्या फ्युचरला कामाला येतील. बरोबर. मला वाटतं की जसा यूज आहे ना तसा त्यांनी फोन घ्यावा. आता जसं आम्ही काय महागातला फोन घेतला नाही असं नाहीये. जेव्हा अक्षयचा फोन खराब झाला होता तेव्हा आमच्याकडे चांगला फोनच नव्हता व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आम्ही आमच्या बजेटमध्ये महागातला फोन घेतलेला त्याच्यासाठी. पण अक्षय आत्ता सुद्धा बोलत होता मला की तुला पण चांगला घे वगैरे. तर मला काय म्हणायचं होतं, ऍक्च्युली तिचा मोबाईल ना हिला जवळजवळ किती वर्ष झाली का? 2019ला घेतलेला मी. म्हणजे 6-7 वर्ष त्या मोबाईलला कम्प्लीट होतात. 6-7 वर्ष झाली. त्यावेळी पण आम्ही घेतलेला, याची बॅटरी 7000 mAh ची होती. म्हणून ते एक चांगलं फीचर म्हणून घेतलेला. त्याच्यानंतर मे बी असले मोबाईल काढणंच बंद केले सॅमसंगने. सो तर काय झालं,
माझे याच्यानंतर माझा मोबाईल घेतल्यानंतर म्हणजे तेव्हा मी जॉबला लागल्यानंतर लॉकडाऊनच्या वेळेस 2 ते 3 मोबाईल माझे बदलले आणि माझ्याकडे मोबाईल राहत नाही कारण माझा यूज रफ अँड टफ आहे. हा म्हणजे आहे आमच्या हातातलं टिकतच नाही फोन, धाडकन आपटला जातो. त्याच्यासाठी फक्त 8,000चा इन्शुरन्स काढला इथे आणि तेव्हापासून एकदा पण नाही पडला. तर हा काय सांगायचं होतं, हा तर तिला प्रत्येक वेळी घ्यायचं झालं म्हणजे कधीपासून आम्हाला घ्यायचा होता फोन तिच्यासाठी, पण काहीतरी घ्यायचं झालं की दुसरी काहीतरी काय बोलतात ते दुसरी इमर्जन्सी यायची. मग तिचं असं व्हायचं की नाही आधी ते कम्प्लीट होऊ दे त्याच्यानंतर घेऊया. तर जवळजवळ 6 वर्ष 7 वर्ष झाली मोबाईल ती यूज करते आणि आमचं असं ठरतं पण की घेऊया, मग काहीतरी येतं नको घेऊया असं. मला ते एक तिचं एक नवल वाटतं की तिने एवढं पेशन्स ठेवून हा असा मोबाईल आहे ना की एकदा टच केला की एक 7-8 सेकंदानंतर त्याचा रिस्पॉन्स येतो. असू दे. आणि जो तर तो 4G मोबाईल आहे वापरते. अजून पण. हा 4G तर तो मोबाईल वापरतो. मला सांगायचं असं होतं की हल्ली एक ट्रेंड निघालाय, म्हणजे मला पण त्यावेळी असं वाटत होतं ट्रेंड निघाला असा की साखरपुड्याला बायकोला मोबाईल देतात, आयफोन वगैरे, लग्नाला मोबाईल देतात आयफोन वगैरे. मी म्हटलं यार काय चाललंय, किती गरीब आहोत आपण की एक फोन घेऊन देऊ शकत नाही बायकोला. हल्ली जो तो उठतो मस्तपैकी भारी भारी मोबाईल घेऊन करतो. तर तिला मी आता पण बोलत होतो की एक चांगल्यातला मोबाईल घेऊया म्हणून, पण तिचं असं होतं की नको तुझ्याकडे आहे ना चांगला मोबाईल, मग माझ्याकडे ॲज अ स्टोरेज डिव्हाइस म्हणून राहिला तरी चालेल. सो फायनली घेतला. सॅमसंगचा आहे, सॅमसंगचा फोन आहे. छान आहे. हे वायरलेसचं दाखवतंय पण नाही येत. नाही येते. प्लीज असं ह्याच्यावरून एवढंच आम्हाला सांगायचं आहे, म्हणजे तात्पर्य ह्याचं की आपल्याला जसा यूज असेल ना तसाच मोबाईल घ्या. तुम्हाला बेसिक, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला एवढी गरज नाहीये जास्त. पालकांना सांगायचं कारण पालक आपले व्हिडिओ पालक पण नाही रे, मुलांनाच सांगायची गरज आहे आता की तुम्ही स्वतःच्या गरजा स्वतः ओळखा. टीव्ही मध्ये किंवा आता इंस्टाग्राम हे ते बघून परचेस करू नका. आपली ऐपत ओळखा आणि त्या दृष्टीने हे करा. कारण इलेक्ट्रॉनिक्स आहे, किती दिवस टिकेल काही आयडिया. हार्डली 2-3 वर्षच आजकालचे फोन टिकतायत. सो असं मला वाटतं की तुम्ही विचार करून परचेस करा कुठलीही इलेक्ट्रॉनिक्स, काय कुठलीही गोष्ट मी इव्हन बोलेन. आणि आईबाबांवरती जास्त बर्डन देऊ नका तुमच्या काय बोलतात त्या, तुम्ही जसं असं तोंड बारीक करता नाही मला हा मोबाईल. आता मी किती असे हे पण बघितलेत, वाचलेत की आयफोनसाठी बापांनी शेती विकली, गाडी हे. म्हणजे यार तुम्ही आई बापाला किती बर्डन देताय एखाद्या तुम्हाला या छोट्याशा वस्तूसाठी, ते पण 4 चौघांमध्ये फक्त मिरवण्यासाठी. ती 4 लोकांना नंतर तुम्हाला बघणारी नाहीयेत किंवा तुमच्याकडे जेव्हा जेवायला नसेल ना तेव्हा ती येणारही नाहीयेत विचारायला की जेवलात का म्हणून. सो म्हणून असं वाटतं की जर गरज असेल तरच परचेस करा कुठलीही गोष्ट. चला आमचा ब्लॉग एन्जॉय करा पुढे, आणि कसा वाटतो ते नक्की सांगा आम्हाला. तर मंडळी नमस्कार. आमच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आलो आहोत दक्षासाठी मोबाईल घ्यायला. फायनली 6-7 वर्षानंतर बिचारी मोबाईल घेते. तिच्या मोबाईलची कंडिशन बघू शकता. बोल हे नाही केलं. मोबाईलची कंडिशन बघा, म्हणजे हे टेम्पर ग्लास आहे ऑब्विसली, पण तरीसुद्धा हा एवढा विटासारखा जड हे होता ना मोबाईल आहे. म्हणजे मोबाईलचा वापर ती काय बोलतात ते माझ्यासाठी हत्यार म्हणून करायची कधी कधी. हे सिक्रेट आहे, ते सांगायचं नसतं. ती बोलते आता पण मी तिला बोलत होतो की आपण हा देऊया, एक्सचेंज करूया आणि हे करूया, तेवढेसे पैसे कमी होतील. बोलते नाही मग तुला मारायला माझ्याकडे काय. सो ती रिप्लेस करत नाही आहे. चाललं आहे आम्ही आता कुठे आलो बघा, हे स्नेहांजलीला आलो आहे. याच्या मोबाईल मिळतात. गेल्या वेळी हा मोबाईल स्नेहांजलीमधूनच घेतला आहे. तो विजय सेल्स. सॉरी विजय सेल्समध्ये चाललो आहे आम्ही. सॉरी चुकीचं दुकान दाखवलं, यांचं प्रमोशन कॅन्सल. सो आम्ही चाललो आहे आता. तर करेक्शन थोडीसं आहे, स्नेहांजलीमधून नाही विजय सेल्समध्ये चाललो आहे आम्ही. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणि मी देतोय मी देतोय. इकडे बघ पुन्हा एकदा बोलून सांगू शकतेस तू. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अक्षय मला मोबाईल घेऊन ना. बापरे आज मरणाची गर्दी आहे, मोबाईल भेटेल असं वाटत नाही. चला बघूया. आम्ही सॅमसंगचाच हे शोधतोय, ढाबा ठेला, पण सॅमसंगचा भेटत नाही आहे. असेल कुठेतरी. हिला मी आता ही गुगल पिक्सलवर जात होती, पण गुगल पिक्सलचा 60 FPS एवढा बकवास दिसत होता, म्हटलं नको. सो बघूया कुठे मिळते त्याचा.
फायनली सॅमसंगचा आम्हाला भेटलाय ढाबा. तिला म्हटलं जो पाहिजे तो घे. लक्षा तू फक्त बोर्ड दाखव, मी तो घेणार नाहीये. आम्ही आयफोनच्या ढाब्यावर गेलेलो, स्टॉलवर. तिथे आमचे 2-3 पगार लावले होते. आम्ही परत आलो. सॅमसंगकडे येतोय आम्ही आता. बाजूला. फायनली आमचं व्हिडिओचं सिलेक्शन झालं आहे. व्हिडिओचं सॉरी, मोबाईलचं सिलेक्शन झालं आहे. मी हिला आयफोन देत होतो मनातून, पण ती मला बोलली साधावाला दिला. सो त्याच्यावर आम्ही घेतला आहे ॲडॅप्टर घेतला आहे, इयरफोन्स घेतले आहेत, एक फ्रीज घेतला आहे, एक TV घेतला आहे, मोबाईल. अक्षय घेणार आहे सगळं. हां, अक्षय बोलतो सगळं घेऊनच जाऊया. स्वप्न आहे एवढा मोठा TV आपल्या घरात असेल. एवढा इथे छोटा दिसतोय, थांबा दाखवतो, मोठा दिसतोय. तो घेऊया आपण मोठावाला. नावाला बोलते करणार नाही, आता करणार आहे. तुलाच फोडून घ्या, तूच फोडून घ्यायचं. आयफोन नाही आपल्या एवढ्याच. घेत होतो तर घेत नाही. स्वप्न आहे यार, स्वप्न आहे. आपल्याकडे पण कधीतरी येणार. काय ग, आपल्याकडे पण कधीतरी येणार. मला नाही फरक पडत. 17 सगळ्यामध्ये सेमच दिसतो. आणि मला सांग, आपल्या टीव्ही बघायला टाइम तरी असतो, ह्याच्यातच असतो आपण. काय असतं? टीव्ही बघायला टाइम तरी असतो, फक्त हेच बघतो आपण. हे आहे. तर प्रॉब्लेम असा झाला की एवढी सगळी मंडळी आम्हाला बघायला आलेली. मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही ते नाही आहोत, मग ते आपापल्या कामाला आले. हल्ली 2 माणसांनी आपलं ओळख. अरे एवढ्या लोकांमध्ये 2-4 लोकांनी ओळखलं म्हणजे काय कमी झालंय का? अजून किती फेम जायला पाहिजे? बोलतो त्या हिशोबाने बोलते मी. तू जे बोलतोय त्या हिशोबाने. आम्हाला ओळखायला आलं ना की आम्ही आयफोनच्या समोर जाऊन उभे राहतो. कोणी बघत नसेल तेव्हा आम्ही येतो सॅमसंगकडे. चला, फायनली पेमेंट होत आहे. हे घे माझं कार्ड, मी आपलं देतो. लक्ष्मी करू शकतो ना. लक्ष्मीच्या हाताने लक्ष्मी जाऊ दे. हा, फायनली अक्षयनी सगळ्यात मोठी वस्तू मला घेऊन देतोय. EMI तू भरणार. EMI मला नको भरायला सांग. EMI तू भरणारच. मला लुटलं गेलेलं आहे. माझं ऍक्च्युली किती वर्षापासून स्वप्न होतं की घरातली कुठली तरी वस्तू अक्षय तृतीयेला यावी, म्हणजे कुठल्याही सणाला यावी. स्पेशली आणली ना, पाडव्याला आणली आपण. पाडव्याला बाईक आणली. हा, ते पण बरेच वर्ष ते झालं नव्हतं. ह्या वर्षी ते झालं की पाडव्याला बाईक आली बाबूच्या पाय गुन्हे. आणि हा अक्षय तृतीयेला मोबाईल आला 6 वर्षानंतर. 6 वर्ष कधी पण असेल. ती तसं पण वापरत नाही फोन एवढं जास्त, आम्ही वापरतो. पण सांगू का अक्षय, ह्या वेळेला असं होतं अरे घे ना कुठला तरी, चल आपल्या बजेट मध्ये घेऊ आणि घे उचल. की असं एक्साइटमेंट गेली. आता पण मोठे झालो यार. पहिलेवाली एक्साइटमेंट असते ना, नाही असं नाही रे. जी एक्साइटमेंट पहिलेवाली होती ना ती नाही आता राहिली. मला तर आता एक्साइटमेंट फक्त आयफोन घेताना. मला तर ते पण नाही काय वाटणार. जेवढा वेळ आम्ही लाईन मध्ये उभ्या आहोत ना, तेवढ्या वेळात तिचा फोन खराब होऊन पुन्हा नवीन घ्यायला पण येऊ. अर्धा पाऊण तास जण आम्ही लाईन मध्ये उभे. जेवढी लाईन मध्ये उभी राहिली ना, त्याच्या अर्धा पण टाइम नाही लागला मला फोन सिलेक्ट करायला. फोन 5 मिनिटात सिलेक्ट झाला. विजय सेल्स प्लीज टाइम सुधारा तुमचा. असं तर मी माझ्या फोनला पण नाही केलं. मला त्यानेच फोडून दिलेलं. हो हो, चायना मोबाईल. असं दे इकडे ना कर. पहिल्यांदा एवढा महागडा घेते. ते पण पाडलं. सवयच नाही ना, गरिबीतच राहिले. गप जास्त बोल नको. फायनली बाहेरचा चोर चोरी करून आपल्यापासून लांब पळून जातो. आपल्या घरातले चोर अशी चोरी करून आपल्या सोबतच राहतात, तरी सुद्धा आपण काय करू शकत नाही. तुझं मन चोरी केलं याच्यापेक्षा काय जास्त. आई शपथ, काय लाईन मारली आहे. एवढी बकवास आहे आतापर्यंत कोणी नाही. सवय नाही आहे ना अशा लाईनची. सो आम्ही आता निघतोय.
याच्या खुशीत दक्षा पार्टी देते, मी सांगायला विसरलो. हा देते. घरी जाऊन ती आम्ही पण दाखवू. अक्षयच्याच खिशातनं जाणार आहे. काय हे नाही रे, चल मी देते. चला. मी आज खुश आहे. होय, तो बघ आईचा नवीन मोबाईल. हा पाहिजे तुला? तुला पण पाहिजे मोबाईल? हा हा. ये. आता आमच्या बाबूची तब्येत ठीक नाही अजिबात आहे. दे बॉक्स तरी दे त्याला. बाय द वे, दैविकच्या पायगुणाने पहिली गाडी, आता आयशीला मोबाईल. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय. बाय. आज दैविक नाहीये बाय करायला, मी करते त्याच्या वाटणीचं. कसं करतो तो? बाय. असं विचित्रच करतो.